आज रोजी गणेशोत्सव व ईद ए मिलाद 2023 उत्सव अनुषंगाने मौजीवेडी घरकुल कुंभारी येथे माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट, उपविभाग सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगले, पोलीस उपनिरीक्षक पाटील व SRP ग्रुप तसेच नौप्रशिक्षण संस्थेचे पोलीस होमगार्ड व पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार स्टाफसह रूट मार्च काढण्यात आला। सदर रूट मार्च करता 2 अधिकारी व 80 अंमलदार हजर होते। सदर रूट मार्च दरम्यान गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही उत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन केले। दोन्ही उत्सवांच्या बंदोबस्ताकरता वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हे सज्ज असल्याचं सांगण्यात आलंय। गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या अनुषंगाने वळसंग पोलीस दल तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही आज वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील वळसंग गाव, घरकुल ओपी, होडगी दूर क्षेत्र आणि होडगी स्टेशन आणि आयरवाडी या 5 गावामध्ये पोलिसांचा रूट मार्च येतो। रूट मार्चमध्ये जवळपास SRP, होमगार्डचे जवान, पोलीस ट्रेनिंग सेंटरमधून आलेले 9 वरिष्ठ पोलीस शिपाई आणि पोलीस स्टेशन वळसंग येथील 29 अंमलदार, 2 अधिकारी असं सर्वांनी मिळून आम्ही रूट मार्च घेतलेला आहे। त्यानिमित्ताने पोलीस दलातील वळसंग पोलीस हद्दीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही धर्माचा पवित्र सण आहे। सर्वांनी एकत्रित राहून सर्व धर्म समभाव या जाणीवेची सगळ्यांनी जाणीव ठेवून हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा। कोणीही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आम्ही कायदेशीर कारवाई करण्यामध्ये तत्पर आहोत। सोलापूर ग्रामीण पोलीस दल तसेच वळसंग पोलीस दल कुठलीही कारवाई करण्यात आम्ही मागे पाहणार नाही आणि कुणीही जर समजा समाजविघातक कृत्य करायचा विचार करत असेल तर त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे। सर्वांनी शांततेचा मार्ग अवलंबावा आणि या सण उत्सवाचा आनंद घ्यावा असे या प्रसंगी सांगतो।